वी आर जेनझीज, वी वोंट टॉलरेट दिस नॉनसेन्स. हा व्हिडिओ तुम्ही पण बघितला असेल ना. तर जेनझी असणं हे कायद्यापेक्षा किंवा देशाच्या सिक्युरिटीपेक्षा, शिस्तीपेक्षा महत्वाचं आहे का? लडाखमधल्या एका चेकपॉइंटवर आर्मी मोमेंटसाठी रस्ता ब्लॉक करण्यात आला. मान्य आहे, त्रास झाला, वाट बघावी लागली, पण देशाच्या सीमेवर आपल्या सुरक्षिततेसाठी थांबणारे जवान, त्यांच्याशी आपण ज्या टोनमध्ये बोलतोय, गरजेचं होतं का? तुम्हाला नागरिक म्हणून तुम्हाला झालेला त्रास सांगा, त्यांना विचारा, प्रश्न विचारा, पण आपण कोणाशी बोलतोय हा विचार करून बोला. ते अधिकारी किंवा ते जवान तिथे काही वेकेशनसाठी आलेले नाहीयेत, बरोबर ना? आपण तिथे टुरिस्ट म्हणून गेलोय, पण वर्षानुवर्ष आपल्या फॅमिलीपासून लांब राहून आपल्या देशाची सेवा करणारे हे जवान, त्यांच्याशी तुम्ही ह्या लेवलनं बोलणं कितपत योग्य आहे? तुम्ही जेनझी असू दे, नो प्रॉब्लेम, पण जेनझी किंवा कोणतीही जनरेशन असू दे, आपण आपल्या जवानांचा आदर करणं गरजेचं आहे. आज ते जवान त्या सीमेवरती आहेत म्हणून आपण सुखानं झोपतोय आपल्या घरी. आपण आपली कर्तव्य किंवा आपण आपल्या सैनिकांसोबत कशा पद्धतीनं बोलतोय, ह्यामधून पण एक प्रकारची देशभक्तीच दिसते. काही तास आपल्याला वाट बघावी लागली म्हणून आपली एवढी चिडचिड होते, आपला एवढा राग येतो आपल्याला. विचार करा, आपल्या सुरक्षिततेसाठी, आपल्या देशाच्या सुरक्षिततेसाठी ते जवान अखंड सीमेवरती लढत आहेत, आपल्या कुटुंबापासून लांब राहून देशाचं रक्षण करतायत. तर आपण त्यांच्याशी नको का आदरानं वागायला? माझा व्हिडिओ जे कोणी जेनझी लोक बघत असतील त्यांनी स्वतःला विचारा की हे योग्य होतं का? फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आपली देशभक्ती येते, वर्षातून 2च दिवस दाखवायची का देशभक्ती? नीट विचार करा. एकच वाटतं की आपल्या सुरक्षिततेसाठी उभे असलेल्या जवानांना निदान तुम्ही आदरानं बोला, आवाज चढवून बोलू नका. ते लोक आहेत म्हणून आज आपण इथे आहोत, हा विचार करा. माझं पटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद.